नमस्कार मित्रांनो. महालक्ष्मी महात्म्य हे मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी पठण करण्याचे विशेष महत्त्व आहे. महालक्ष्मी महात्म्य पठण केल्याने जीवनातील दुःख, दारिद्र्य यांचा समूळ नाश होऊन सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य तथा धनलाभ होतो. त्यामुळे या महात्म्याचा पठणास आपण अवश्य पठण करावे. तसेच ऐकल्याने मोठे मोठे दुःख, संकट ही दूर होतात. ओम श्री महालक्ष्मी महात्म्य. नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. नमस्ते गरुडारूढे कोलासुर भयंकरी कुमारी वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी नमोस्तुते. श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवताय नमः. ओम श्री महालक्ष्म्यै नमः. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या बुद्धीच्या नायका सकळ विद्यांच्या कारका नमस्कार तुझ एका करी कार्यारंभी. नमो शारदे ब्रह्मनंदिनी सर्व विद्यांची तू स्वामिनी सर्व ब्रह्मदिकांची जननी. प्रणवरूपिणी तुझ नमन. तू मूकासी करसी वाचाळ पंगुसी लंघविसी अचळ ऐसी कृपा तुझी सकळ महालक्ष्मी तुझ नमन. ब्रह्ममुखी सरस्वती स्थापिली तुवाम निश्चती. ब्रह्मा तेव्हा वेदाप्रती उच्चारिता जाहला. शिव सूर्य शक्ती गणपती विष्णू तूची जाहलासी निश्चती. तुझी पंचायतनक आकृती तुझ लागी नमन करी. श्री दत्त वसिष्ठ वाल्मिक व्यास नारद शुकादिक पंचायतन भक्त अनेक यांनी नमिले सर्वदा. असो जिची ही स्तुती जाण त्या लक्ष्मीसी करुणी नमन. करीतसे स्तुती आरंभून भक्ती भावे करुणिया. जय भव दुःख विनाशिके भक्तपालके दुष्टांतके उत्पत्ती स्थिती संहारके. जय लक्ष्मी तुझ नमन. तू अनंत अवतार धरून दुष्टजना करिसी शासन आणि भक्तांचे करी रक्षण आनंदे करिसी लक्ष्मी तू. नमन असो गुरुवरा सुखनिधान तू गुरुराया. स्मरो त्या पवित्र चरणा चित्तशुद्धी होईल तू. लक्ष्मी जे शरण येती तू ते त्यांच्या नाशिसी तू दुखांते. आता प्रसन्न हो आम्हा ते शरण आलो तुझ लागी. तू सकल जगाची माता चराचरी असे तुझी सत्ता. विश्वाची ईश्वरी सर्वथा आम्हा लागी प्रसन्न हो. लक्ष्मी लज्जे महाविद्ये श्रद्धे पुष्टी ध्रुवे स्वधे. महारात्री महाअविद्ये लक्ष्मी देवी नमोस्तुते. तुझे जे आश्रित भक्तजन त्यासी नाही विपत्ती जाण. ते तव आश्रयते पावन धन्य होती त्रैलोकी. तू विश्वाची स्वामिनी जाण यासाठी जगाचे करिसी पालन. विश्वात्मिका अससी म्हणून धारण करिसी जगन्नया. तू त्रैलोक्याची अखिलेश्वरी सर्व बाधा प्रशमन करी. विनाशावे आमुचे वैरी हेची कार्य करावे. तुझसी मागतो हाची वर जेव्हा आम्हासी संकट थोर पडेल तेव्हा तू अवतार घेऊन विघ्न निवारावे. तो मालती दत्तात्रेय शिष्यासी सांगे मार्कंडेय. सूत सांगे शौनकाय श्रवण तुम्ही करावे. एका तुम्ही भक्तजन लक्ष्मीव्रत करी जे कथन. जे आचरता होई प्रसन्न महालक्ष्मी ती तुम्हावरी. पुरा श्रेष्ठ युगी द्वापारी पवित्र सौराष्ट्र भूवरी. जी कथा घडली साकारी तीच आजी कथिन त्या सौराष्ट्र भूभागी. भद्रश्रवा राजा राज्य करी ज्ञाता असे तो वेदा माझी. भूलोकी तो पराक्रमी सुरत चंद्रिका नामे राणी. पतिव्रता असे राणी भूमीवरी ती देखणी. राजा राणी राज्य करी तयांसी संतती असे 8. 7 सुत पाठोपाठ श्यामबाला नामे धीट. सुता होती दयांची नगर प्रांगणी उद्यानी. खेळे ती राजनंदिनी तये वेळी राजगृही आश्चर्य वर्तले अपार. महालक्ष्मी चिंतीमणी राही जरी राजगृही. तरी राजहस्ते जनी नांदेन सुख समृद्धी. जरी जाईन गरिबा घरी तो स्वार्थी खर्चिल संपदा सारी. इतर आर्त जनता सारी दरिद्री राही बिचारी. विचार ऐसा ऐकोनी वृद्ध नारी रूप घेऊनी. हाती काठी ती धरोनी राजद्वारी प्रगटली होती. तेथे एकदासी धावे दासी दारापासी. तुसे कोण हवे तुझसी जाणे तुझ कोणापाशी. तू अससी कोणाची कोण कोण्या जागा राहसी जाण. राजगृहा येण्या कारण सांग गे मजसी माऊली. बोले वृद्धारूपी लक्ष्मी जगदीश द्विज स्वामी. द्वारके राहतो आम्ही कमला नामे ओळखी. पूर्वजन्मी तुझी राणी वैश्य भार्या होती जाणी. संघर्ष करी रात्रंदिनी ऐसे जीवन तयांचे. वैश्य होता महाक्रोधी रोज रोज पत्नीसी मारी.
नानापरी छळ करी अन्न पाणी ते मिळेना. तेणे नारी संतापली गृहा टाकून निघाली. राणी वणी भटकली दया येई मदतीची. मी जाऊनी तिजपाशी पुसिले तिच्या दुःखाशी. उपदेश केला तिजसी तिचे समाधान करी. व्रत देई सुखशांती लक्ष्मी व्रताची महती. सांगितले तिजसाठी पूजाविधी कथियेली. वर्ते सांगितल्या रीती करी श्रद्धेने ती भक्ती. लक्ष्मी व्रत ती आचारी झाली ती लक्ष्मी प्रसन्न. दारिद्र्य ते फिटले कलह तेही संपले. धनधान्य गृही वसे आनंद झाला श्रीकृपे. लक्ष्मी व्रता आचरती भाग्य नव्हती क्षिती. दोघे लक्ष्मी लोका जाती श्रीकृपे करोनिया. जेवढी वर्षे केले लक्ष्मी व्रत तेवढी सहस्र वर्षे वैभवात. राहोनी जन्मली राजकुळात पूर्वपुण्ये लक्ष्मी व्रताची या. नाना सुखे नाना ऐश्वर्य भोगाया मिळे त्या राणीस. भुलोनी ऐश्वर्य सुखास विसर पडे त्या व्रताचा. लक्ष्मी व्रताचे स्मरण कराया आले मी जाण. सांग माझे आगमन विस्मृती तुझ्या राणीला. एकोणितीयेचे वचन कौतुक झाले दासीस. श्रद्धेने विचारी वृद्धेस लक्ष्मी व्रताची महती. जोडोनिया दोन्ही कर दासी विनवी वृद्धेस. सांगे मज लक्ष्मी व्रत कैसे केव्हा आचरावे. लक्ष्मी वृद्ध रूपधारी प्रसन्न होई दासीवरी. व्रताची महती सारी कथन करी संक्षेपे. मासा माझी मार्गशीर्ष त्यात असे ईश्वरी अंश. तोची योग्य लक्ष्मी व्रतास श्रेष्ठ पद मानिला. गुरुवारी मासा माझी वसा घेई राही व्रतस्थ. मन राखी शांत स्वस्थ शुद्धाचरणी वर्तावे. जलपूर्ण कलश वा घागर घेई तया माझी पैसा सुपारी दुर्वा घाली. हळद कुंकुमाची बोटे लावावी कलशाच्या अष्टदिशांनी. 5 वृक्षांच्या फांद्या आणि त्या कलशा माझी नीट ठेवी. स्वच्छ अशा पाटावारी तांदूळ थोडे पसरवी. जमीन संडास मार्जन करी बैठक त्यावरी पाटाची करी. सभोवार रांगोळी रेखावी कलश ठेवी पाटावरी. महालक्ष्मीचे आराधन प्रेमभावे करावे पूजन. महालक्ष्मी तिची महाकाली जाण तिची महासरस्वती. जो महालक्ष्मीची पूजा करी तयावरी कृपा करी निर्धारी. या कारणास्तव पूजा सत्वरी जगन्माता सर्वदा. त्या भक्तवत्सला जगन्माता तियेची पूजा करावी. तत्वता अर्ध्यादी भूषणे गंधाक्षता मंत्रपुष्प धूप नैवेद्य राजोपचार यथाशक्ती भावे पूजावी महाशक्ती. कर्पूर तांबूल अर्पण भक्तिभावे करावे जाण. ओम श्रीं ह्रीं श्री महालक्ष्मी नमः म्हणावे. श्री लक्ष्मी मातेचे पूजन करावे. दूध फल मिष्टान्न ठेवावे. नैवेद्य अर्पावा लक्ष्मी माये. मग देवीची आरती करी मनोभावे ती प्रार्थना करी. लक्ष्मी माते इच्छा सांगावी जेणे होईल कृपा तुझवरी. भगवती लक्ष्मी माते सेवा करी यथामते. यथाशक्ती तव भक्ती मान्य करी तू माऊली. मी बालक अज्ञ म्हणून सेवेत चूक क्षमा करोनी. भक्तासाठी येई गे धावनी प्रसन्न होई आम्हावरी. कृपा करी आम्हावरी तू राहावे घरीदारी. दारिद्र्य दुःख निवारी सुखी ठेवी सकळिका. विपुल हो धनसंपत्ती कधी न येई आपत्ती. दीर्घायु असो संतती भाग्य तेजस्वी करी. कमळासने सूरपूजिते शंख चक्र गदा हस्ते. महामाये जगन्माते लक्ष्मी दैवी नमोस्तुते. ऐशी करावी प्रार्थना घाली साष्टांग नमना. पूर्ण होती मनः कामना व्रत ऐसे आचारिता. उपवास करी दिवसाशी दूध फळ आहार करी. मनी घेई श्रीनाम परी जेणे लक्ष्मी कृपा करी. सायंकाळी करी गोपूजन करी महानैवेद्य अर्पण. मग जेवी तू आपण सहकुटुंबे आनंदे. भूसभ्या दिनी कलश जल ओती विहिरी वा नदी जली. 5 फांद्या त्या 5 ठिकाणी एक एक ठेवी तू. तू घरी परत येशी पूजा केली ती जी त्या ठाई. हळद कुंकू वाहोनी नमस्कार भावे करी. एकोणी झाले दासी संतुष्ट बोले तुझ दिले बहु कष्ट. परी न होशी तू रुष्ट क्षमा करी वृद्ध माये. आता जाई राणीपाशी निरोप देई तिजसी. येथे थांब तू जराशी राणी येई झडकरी. परी त्या शूद्र राणी वैभवाचा गर्व झाला. वृद्धेचा निरोप केला येई ती गर्व करोनी. राणी म्हणे काग थेरडे कशास येसी मजकडे. कोण एकी तुझे पवाडे निघून जाई येथोनी. लक्ष्मी बोले त्या राणीसी राजवैभवे माझसी. उद्दाम उन्मत्त होशी विसरली पूर्वस्थिती. आज अतिशुभ दिन लक्ष्मीचा करी हा जाण. कैलासातून अपमान फळभोगे तयाचे तू. एकोणिती शापवानी रागे लाल झाली राणी. वृद्धे करी मारहाणी अद्वा तद्वा बोलली ती. वृद्धा नारी लक्ष्मी माता मनी म्हणे येथे आता. क्षणभरी न थांबता जाई सत्वरी स्वस्थाना. लक्ष्मी निघाली तेथोनी श्यामबाला ती सामोरे. दोघा दृष्टी भेट झाली. सुदैव होते कन्येचे वृद्धेकडून तिजला. राजगृही त्या वृत्ताला कळला श्यामबालेला. क्षमा याची ती बाला देखोनी सारस बाला. वृद्धे येई कळवळा
लक्ष्मी व्रताचा तो वसा सांगितला ती लागे. दिन असे मार्गशीर्षातला गुरुवारच असे पहिला, तो लक्ष्मीनारायण पूजिला. राजकन्येने भक्तिभावे अखेरच्या मग गुरुवारी लक्ष्मी कृपा करी तिजवरी. मनातली तिची इच्छा सारी परिपूर्ण करीती झाली. सिद्धेश्वर नामे नृप मालाधर त्याचा पुत्र. राजकन्ये मिळेवर विवाह होई तयांचा. लागली कृपा ती लक्ष्मी माऊली तया सतत लाभली. भद्रश्रवा नृपा आणि सुरत चंद्रिका राणी. लक्ष्मीच्या शापे करुणी दारिद्र्य आले दोघांसी. हा म्हणता राज्य जाई वैभव ते नष्ट होई. 18 दारिद्र्य येई अन्नान्न दशा पातली. लक्ष्मी करी अवकृपा न चाले ती कोणाची मात्रा. फळे येती ती स्वकर्मा भोगावी लागती जगी. राजा राणी ती मनोनी दुःख भोगी क्षणोक्षणी. हाल हाल रात्रंदिनी भोगी काय ते सुचेना. राणी ती विचार करी ती बोलली नरपती. जामाता आपला भला साह्य मागावे तयाचे. जाई तया राजगृही सांगा ही दुर्दशा साई. दया उपजे अंतरी साह्य काही आजी करी. तैसा तो राजा निघाला जामात नगरी आला. विश्रांती घ्याया बैसला नदीकाठी तो एकला. राजगृहातील दासी आल्या होत्या त्या पाण्यासी. पाहती भद्रशिवाशी करीती त्या वस्तुपाशी. मदनी शोभे राजलक्षण परिदशा असे हीन दीन. सत्य असेल हे ते सांगी जाण. करा मन मोकळे सत्वरी. नृप पाही त्या दासी ते सांगे सर्व नाते गोते. नवल होई एकोणी धावत जाती त्वरेने. राजगृही श्यामबाला नृप वृत्तांत ऐकला सर्व एकोणीस तिला आश्चर्य होई बहुत. श्यामबाला काय केले मेनका दासीस बोले. वस्त्रभूषणे घेऊनी पित्यास माझिया आणि. भद्रश्रवा आणि राजद्वारी सत्कार तयाचा करी भारी. सर्व दासदासी सेवेकरी होते तत्पर नृपाच्या सेवेला. पंचपक्वान्नाचे ते भोजन तैसे कराया मनोरंजन. मधुर गीत वाद्य नर्तन सर्व सिद्ध होते नृपसेवे. काही दिवस राहुनी पाहुणचार घेऊनी. राजा चाले परतोनी आपुल्या त्या नगरासी. जाताना त्याने कन्येने हंडा भरुनी द्रव्याने. पित्या देई प्रेमाने वंदन करी पित्यासी. राजा मनी संतोषोनी स्वधामा पोचे येऊनी. बोले आपुल्या पत्नीसी द्रव्य देखजे आणिले. हंडा पाहे उघडूनी आश्चर्य आले घडोनी. द्रव्य ते नष्ट होऊनी तयाचे कोळसे होती. सुरत चंद्रिका अहंकारी अपमान ती लक्ष्मीचा करी. म्हणूनच अकल्याण होई झाले होते सर्व लक्ष्मी सत्ते. कन्या श्यामबाला लक्ष्मी भक्त आर्या झाली नाही ती उन्मत्त. राजगृही त्या वैभव वित्त विपुल असे भरभरोनी. सुरत चंद्रिका होई भिकारी. जाई एकदा कन्येच्या घरी. तेव्हा माते कुशल विचारी. कन्या प्रेमे करुणे ती बाला. मातेसे करी नमन करी आदर सत्कार. दिन असे गुरुवार मार्गशीर्ष मासातला लक्ष्मीव्रत श्यामबाला. करी भक्ती राजभार्या मातेसी करी व्रता. भावभक्ती करोनिया माता राही काही दिवस. निघाली सुरत चंद्रिका लक्ष्मीव्रत केले म्हणून. श्रीमंती लाभली दिवसी पुढे काही काळ वर्तता. माहेरी येई श्यामबाला परी तिथे विचित्र आला. अनुभव मातृकृतीचा न देता द्रव्य पित्यासी. कोळसे देशी तयासी. रिक्त हस्ते धाडिलेसी म्हणून माता कोपली. त्या श्यामबालेला काही माहेरी न कोणी पुसी. स्वपुत्रीच्या भेटीसही आली नाही माता राणी. तरी त्या श्यामबालेला मातेचा राग न आला. सत्वरी ती पतिगृहाला आली गेल्या पाऊली. निघताना करी गोष्ट घेई थोडे तेथे मीठ. मग ते धरोणी नीट निघाली आपुले नगरी. येऊनी पोचे राजमंदिरी. राजा मग बालेस विचारी. गेली होतीस तुझ्या माहेरी काय आणले राणी तेथोनी. ती त्यावरी उत्तर देई. राजाचे मी सार आणि नवल होई ते एकूणी श्यामबालेच्या पतिप्रती. तो बोलला पत्नीला पाहू ते दाखवी मला. ते एकूणी श्यामबाला म्हणे धीर थोडा धरा. मग सांगूने आचत भयासी भोजन अळणी करवी. पती ते भोजना बैसवी. चकित झाला तेव्हा तो ही श्यामबाला काय करी ताटी थोडे मीठ वाटी. तेव्हा वस्तू ताटातली रुचकरशी लागली. बाला तरी खरी चतुर म्हणे हेच राज्य सार. मनी करता विचार नृपासही पटले ते. मग त्या उभयतांनी लक्ष्मी स्मरण करोनी भोजन केले आनंदोनी. सुखे ती नांदू लागली. असे महालक्ष्मी व्रत फलदायी सदोदित करी श्रद्धे जीवनात. सुख लाभेल जगात प्राप्त होई सुख समृद्धी. धनधान्याची होई वृद्धी ऐसी व्रताची या प्रसिद्धी. असे सर्वत्र भूवरी स्त्री पुरुष भाविक जन. लक्ष्मी व्रताचे आचरण त्या ठेवी वैभवात जाण. सत्य सत्य वच हेई ऐसे प्रत्यक्ष लक्ष्मीने जे सांगितले स्वमुखे. पद्मपुराणे विस्तारे असे वर्णिले सर्वही. धनधान्य लाभयासी सौख्य ती मिळावयासी. इच्छा पूर्ण व्हावयासी लक्ष्मीव्रत करावे. करोनी भावे लक्ष्मीपूजन. हा महिमा करावा पठन किंवा करावे याचे श्रवण म्हणजे फळ लाभेल हाती. ऐसे लक्ष्मीव्रत केल्यावरी यापुढे प्रत्येक गुरुवारी दिवसा माझी एकदा तरी महिमा हा पठन करी. महालक्ष्मी ती होता प्रसन्न देईल समृद्धी धनधान्य. भूमिगृह ऐश्वर्यवाहन लाभेल लक्ष्मी कृपे करोन. ऐश्वर्य प्राप्त झाल्यावरी करू नये ती शिरजोरी. नम्रतेने गुरुवारी लक्ष्मीव्रत आचरी.
करावे स्वतः हे व्रत सांगावे आप्तस्वकीया तया कडोनी करवावे धनलाभ सर्वा होय असा असे लक्ष्मी व्रताचा महिमा मालती दत्तात्रय करी वर्णना म्हणून करी करवावे धनलाभ सर्वा होई असा असे लक्ष्मी व्रताचा महिमा मालती दत्तात्रय करी वर्णना म्हणून करी ओम श्रीं नमः लक्ष्मी मंत्र संकल्प सिद्धी साक्षात सहस्त्र जप रोज करी नित्येने करोनिया श्री भक्त मारुती दत्तात्रेय ग्रंथ लिहावी लक्ष्मी स्वस्फूर्ती वाचिती एकती वाजे भक्ती कृपा करी महालक्ष्मी माता।